पुण्याच्या एका नव्याने उभारलेल्या आधुनिक निवासी सोसायटीच्या त्या 10व्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या नव्या 2BHK फ्लॅटमध्ये आज सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. नातेवाईकांची ये-जा, पूजेची तयारी आणि घरभर सुरू असलेली लगबग पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं. समीर आणि वैदेही यांनी आयुष्यभर जपलेल्या स्वप्नाला अखेर आकार दिला होता. आज त्यांच्या नव्या घराची वास्तुपूजा होती. मात्र या आनंदामागे अनेक वर्षाचा संघर्ष, त्याग आणि अथक मेहनत दडलेली होती. समीरच्या वडिलांचं काही वर्षापूर्वी आजारपणात निधन झालं होतं. घराची सगळी जबाबदारी अचानक त्याच्या खांद्यावर येऊन पडली. त्या काळात समीर, त्याची पत्नी वैदेही आणि आई शैलजाताई एका जुन्या चाळीतल्या छोट्याशा खोलीत राहत होते. घर छोटंसं, जबाबदाऱ्या मोठ्या आणि कमाई मात्र अगदी बेताची. तरी स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न त्यांनी कधी सोडलं नाही. समीर सकाळी घराबाहेर पडायचा, तो संध्याकाळी ऑफिसचं काम संपवून घरी न येता घर खर्चाला थोडा हातभार लागावा म्हणून रात्री उशिरापर्यंत फूड डिलिव्हरीचं काम करायचा. वैदेहीची ही अवस्था काही वेगळी नव्हती. घरची सगळी कामं आवरून ती दिवसभर शिवणकाम, साड्यांना पिको फॉल आणि मिळेल ते काम करत बसायची. स्वतःसाठी काही घ्यायचं तर दूरच, पण प्रत्येक रुपया भविष्यातल्या घरासाठी बाजूला ठेवायची. त्या दोघांचं एकच स्वप्न होतं, एक दिवस स्वतःच्या हक्काच्या घराची चावी हातात घ्यायची. जवळपास 10 वर्षे त्यांनी काटकसर केली. त्या प्रत्येक कष्टाचं फळ म्हणजे आजचं हे स्वतःच्या हक्काचं सुंदर घर. आणि त्या घरात त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी समीरची आई शैलजाताईही अभिमानाने त्यांच्यासोबत उभी होती. वास्तुपूजा आटोपली आणि सगळे पाहुणे जेवायला बसले. गप्पा, हशा आणि आनंदी वातावरणात समीरची बहीण स्वाती तिच्या नवऱ्यासोबत शांतपणे सगळे पाहत बसली होती. स्वातीचं लग्न एका सधन कुटुंबात झालं होतं. तिच्याकडे कशाचीच कमी नव्हती, पण भावाच्या संसारात मात्र तिने कधी मनापासून डोकावून पाहिलं नव्हतं. समीर अडचणीत असताना ना तिने कधी मदतीचा हात पुढे केला, ना धीराचे 2 शब्द बोलली. उलट त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीपासून ती नेहमी 4 पावलं दूर राहिली. पण आज समीरने स्वतःच्या कष्टाने उभं केलेलं सुंदर घर, त्याची सजावट आणि सर्वांच्या तोंडी असलेलं समीर वैदेहीच्या कष्टाचं कौतुक तिच्या मनाला टोचत होतं. तिच्या मनात लोभाची ठिणगी पडली. चेहऱ्यावरचं खोटं हसू हळूहळू नाहीसं झालं आणि त्याची जागा एका वेगळ्या विचाराने घेतली. सगळे जेवायला बसलेत, इतक्यात स्वाती अचानक उठली. हातातला पाण्याचा ग्लास खाली ठेवत ती समीरकडे पाहून म्हणाली, दादा, खरंच घर खूप छान घेतलंस, पण एक गोष्ट विचारायची होती. घरात शांतता पसरली. बाबा गेल्यावर त्यांच्या नावावर जे काही पैसे आले होते आणि गावाकडची जमीनही होती, ते सर्व पैसे वापरूनच तू हा फ्लॅट घेतला असणार. त्यात आईही इतकी वर्ष तुझ्यासोबत आहे, म्हणजे या घरासाठी तिनेही पैसे दिलेच असतील. त्यामुळे नवीन कायद्यानुसार या फ्लॅटमध्ये माझाही 50% वाटा आहे आणि माझा हिस्सा मला मिळालाच पाहिजे. आज इथे सगळे नातेवाईक आहेत म्हणून ही गोष्ट स्पष्ट व्हावी असंच मला वाटतं. स्वातीचे शब्द कानावर पडताच घरात एकदम शांतता पसरली. क्षणभरापूर्वी हास्याने भरलेला हॉल आता अगदी निस्तेज झाला होता. उपस्थित नातेवाईक एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. वैदेहीच्या डोळ्यात पाणी तरळलं. गेली कित्येक वर्ष तिने स्वतःच्या प्रत्येक इच्छेला मनातच दाबून ठेवलं होतं. एक एक रुपया साठवत, किती काटकसर करत आणि किती हाल सोसत त्यांनी हे घर उभं केलं होतं. आज त्या घराबद्दल सगळ्यांसमोर असा वाद होईल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. समीरने स्वतःला सावरत शांत आवाजात म्हटलं, स्वाती, तुझा गैरसमज झालाय. बाबांनी आमच्यासाठी काही मोठी रक्कम ठेवली नव्हती. उलट त्यांच्या उपचारासाठी घेतलेलं कर्ज आम्ही आजही फेडतोय. हे घर मी आणि वैदेहीने रात्रंदिवस कष्ट करून एक एक रुपया साठवत उभं केलंय. आजच्या चांगल्या दिवशी तरी असा वाद घालू नकोस. पण स्वातीचा पारा आधीच चढला होता. मला या गोष्टींवर विश्वास नाही, ती कठोर आवाजात म्हणाली. माझा हक्क असेल तर तो मी मिळवणारच. गरज पडली तर कायदेशीर मार्गही स्वीकारेन, पण या विषयावर मी आता मागे हटणार नाही. तिच्या या शब्दांनी वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. समीर आणि वैदेहीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस पाहता पाहता वेदनादायक वादात बदलू लागला. इतका वेळ शांत बसलेल्या शैलजाताई अखेर उठल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आता स्पष्ट दिसत होता. त्या काहीही न बोलता आत गेल्या आणि हातात एक फाईल घेऊन परत आल्या. ती फाईल स्वातीच्या हातात देत त्या म्हणाल्या,
तुला या घरावर हक्क असल्याचं वाटतं ना? मग घे, आधी हे वाच. मग या घरावर हक्क कोणाचा आहे आणि कोणाचा नाही ते सगळ्यांसमोरच ठरू. स्वातीने आत्मविश्वासाने फाईल उघडली. सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, पण जसजशी ती कागदपत्र वाचत गेली तसतसे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. काही क्षण ती नुसतीच त्या कागदांकडे पाहत राहिली. शैलजाताईंनी तिच्याकडे रोखून पाहिलं. काय झालं? पुढे वाच. सगळ्यांनाही समजू दे. क्षणभर शांतता पसरली आणि मग त्या ठाम आवाजात म्हणाल्या, या घरावर हक्क सांगणं जितकं सोपं वाटतंय ना, तितकंच ते मिळवणं सोपं नव्हतं. हे घर फक्त समीरच्या नावावर नाही, समीर आणि वैदेही दोघांनी मिळून ते उभं केलं आहे. म्हणूनच या घराची नोंदणीही दोघांच्या नावावर आहे. त्यासाठी किती वर्षे त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले, किती त्याग केला याची तुला कल्पनाही नाही. त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणी दाटून आल्या. तुझ्या बाबांची तब्येत बिघडली होती ते दिवस आठवतात का? घरात पैशांची चणचण होती. तेव्हा 10 लाखांच्या ऑपरेशनसाठी तुम्हाला 25,000 रुपये द्यायला नकार दिला होतास. त्या कठीण काळात या वैदेहीने स्वतःचे मंगळसूत्र, माहेरचे सर्व सोनं विकून तुझ्या बापाचे प्राण वाचवले होते. ज्या बापाच्या पैशांचा तू वाटा मागतेस ना, त्या बापाने मागे कोणतीही संपत्ती नाही तर बँकेचे 20 लाखांचे कर्ज ठेवले होते. त्यानंतरही अनेक वर्ष समीर आणि वैदेही दोघांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून काटकसर केली आणि आज हे घर उभं केलं. शैलजाताईंचा आवाज आणखी कठोर झाला. आज तुझ्या संपत्तीवर हक्क सांगते आहेस ना? तिच्या मागे कोणताही तयार खजिना नव्हता. होती ती फक्त जबाबदारी, कर्जांचा डोंगर आणि या दोघांच्या घामाने उभं राहिलेलं आयुष्य. शैलजाताई एवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी फाईलमधून आणखी एक कागद बाहेर काढला आणि तो शांतपणे स्वातीच्या नवऱ्याच्या हातात दिला. जावई बापू, हा कागदही एकदा नीट वाचा. मग तुम्हीच सांगा या विषयात पुढे काय करायचं. त्यांनी कागदावर नजर टाकली आणि क्षणभरातच त्यांचा चेहरा गंभीर झाला. शैलजाताई पुढे म्हणाल्या, हा बँकेच्या कर्जाचा तपशील आहे. तुझ्या बाबांच्या आजारपणात घेतलेलं कर्ज पूर्णपणे संपलेलं नाही. अनेक वर्षे समीर आणि वैदेही स्वतःच्या कमाईतून त्याचे हप्ते भरत आहेत. जेव्हा घरावर संकट होतं तेव्हा या दोघांनी एक शब्दही न बोलता सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्या थेट स्वातीकडे पाहत म्हणाल्या, आज तुला या घरातील कष्टाचं फळ हवं आहे, पण त्या कष्टामागच्या जबाबदाऱ्या स्वीकारायला तू तयार आहेस का? त्या काळात कर्ज फेडण्यासाठी, औषध उपचारासाठी किंवा घर चालवण्यासाठी तू एकदाही पुढे आली नव्हतीस. आज फक्त तयार झालेलं घर दिसतंय, पण त्यामागची झोप उडालेली रात्र, डोळ्यातलं पाणी आणि वर्षानुवर्षाची काटकसर तुला दिसत नाही. क्षणभर थांबून त्याने ठाम आवाजात म्हटलं, हक्क मागणं सोपं असतं, पण त्यामागची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी तितकीच असावी लागते. आधी त्या कष्टांचा आणि त्यागाचा हिशोब दे, मग आपण पुढे बसून कोणाचा काय हक्क आहे ते शांतपणे ठरवू. शैलजाताईंचं एक एक वाक्य स्वातीच्या मनाला जणू आरशासारखं सत्य दाखवत होतं. तिच्या हातातले कागद खाली सरकले. काही क्षणांपूर्वी आत्मविश्वासाने बोलणारी स्वाती आता पूर्णपणे निशब्द झाली होती. तिच्या नवऱ्याने तिच्याकडे नाराजीने पाहिले आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाला, स्वाती, एखाद्या गोष्टीवर हक्क सांगण्यापूर्वी तिच्या मागचे कष्टही समजून घ्यायला हवेत. इथे आपण पाहुणे म्हणून आलो होतो, पण तू सगळ्यांसमोर विनाकारण वाद घातलास. आता पुरे, चल. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळूहळू आईजवळ आली. आई, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. शैलजाताईंनी तिच्याकडे काही क्षण शांतपणे पाहिलं. चूक मान्य करणं चांगली गोष्ट आहे, पण काही जखमा फक्त माफ कर म्हणल्याने भरून निघत नाहीत. जेव्हा तुझ्या भावाच्या संसारात अंधार होता तेव्हा तू त्याच्या पाठीशी उभी राहिली असतीस तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. त्यांनी पुढे वैदेहीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाल्या, घराच्या भिंती पैशाने उभ्या राहतात, पण घरपण त्याग, विश्वास आणि माणुसकीने उभं राहतं. वैदेहीने या घरासाठी स्वतःच्या सुखाचा विचार कधी केला नाही, म्हणून आज ती या घराची केवळ सून नाही तर या घराचा खरा आधार आहे. घरात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. स्वाती आणि तिचा नवरा कोणाशीही न बोलता शांतपणे तिथून निघून गेले. वैदेही मात्र शैलजाताईंच्या कुशीत शिरून रडू लागली. शैलजाताईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्या क्षणी रक्ताच्या नात्यापेक्षा जपलेल्या नात्यांची किंमत कितीतरी मोठी असते याची जाणीव प्रत्येकाला झाली. माणूस संपत्तीने मोठा होत नाही, तो आपल्या स्वभावाने, त्यागाने आणि नात्यांप्रती असलेल्या प्रामाणिकपणाने मोठा होतो. तुम्हाला या कथेतील शैलजाताईंचा निर्णय योग्य वाटला का?
तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.